नमस्कार, मी प्राध्यापक बारस्कर व्ही.एस. राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, इयत्ता 12वी, विषय मराठी. आज आपण मराठी या विषयामध्ये व्याकरणातील अलंकार हा घटक आपण अभ्यासणार आहोत. बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा घटक 2 गुणांसाठी आहे. आता आपण सुरुवातीला अलंकाराची प्रस्तावना बघू. आपण कथा, कविता, नाटक अशा विविध साहित्यकृती वाचतो. त्यात नेहमीची साधी भाषा न वापरता वेगळी भाषा वापरली जाते. या भाषेच्या विशेष वापरामुळे अशी साहित्यकृती वाचताना आपल्याला एक विशेष आनंद मिळतो. अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे. ज्याप्रमाणे दागिने माणसाच्या शरीराचे सौंदर्य खुलवतात, त्याचप्रमाणे भाषेचे अलंकार भाषेचं सौंदर्य खुलवतात. आणि म्हणून मराठी साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कवी, कवयित्री वेगवेगळ्या वाङ्मयामध्ये अलंकाराचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर करताना प्रामुख्यानं दिसून येतात. आता त्यानंतर आपण बघणार आहोत अलंकाराचे प्रकार. अलंकाराचे मुख्य प्रमुख 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे शब्दालंकार आणि दुसरा प्रकार आहे अर्थालंकार. शब्दालंकाराची उदाहरणं बघा. यमक, अनुप्रास, श्लेष इत्यादी जे अलंकार आहे त्यांना शब्दालंकार असं म्हटलं जातं. अर्थालंकारामध्ये रूपक, दृष्टांत, व्यतिरेक आणि अतिशयोक्ती इत्यादी अलंकाराचा प्रामुख्यानं समावेश होतो. आता आपण अलंकाराची व्याख्या बघणार आहोत. अलंकाराची व्याख्या बघा. भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना अलंकार असे म्हणतात. पद्यामध्ये शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती असली की त्यामध्ये नाद माधुर्य येतो. अशा शब्द चमत्कृतीची पद्यात योजना असली तर त्या पद्यात शब्दालंकार असतो. पद्यात अर्थचमत्कृती प्रामुख्याने असली तर त्या पद्यामध्ये अर्थालंकार असतो. आणि म्हणून आपण पहिला जो अलंकार आहे शब्दालंकार, या शब्दालंकाराची व्याख्या बघणार आहोत. शब्दालंकाराची व्याख्या बघा. जेव्हा शब्द चमत्कृतीनं भाषेला शोभा येते तेव्हा त्या अलंकाराला शब्दालंकार असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे अर्थालंकार. अर्थालंकाराची व्याख्या बघा. भाषेला जेव्हा अर्थ चमत्कृतीने शोभा येते तेव्हा त्यास अर्थालंकार असे म्हणतात. आता आपण अलंकाराच्या संदर्भातील महत्त्वाचे शब्द आपल्याला माहीत असणं अतिशय महत्त्वाचं आहे. पहिला शब्द आहे उपमेय. उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करावयाची ते. उदाहरणार्थ
आंबा साखरेसारखा गोड आहे. यामध्ये आंबा कशाची तुलना करायची आहे? आंब्याची. आणि म्हणून आंबा हे काय? यामध्ये उपमेय आहे. दुसरा घटक आहे उपमान. उपमान कशाला म्हटलं जातं? ज्याच्या बरोबर तुलना करावयाची ते उपमान. उदाहरणार्थ बघा, आंबा साखरेसारखा गोड आहे. या उदाहरणामध्ये साखर हे काय आहे? उपमान आहे. तिसरा बघा, समान गुण. दोन वस्तूत असलेला सारखेपणा किंवा दोन वस्तूतील गुणधर्म. उदाहरणार्थ गोडपणा. आंबा साखरेसारखा गोड आहे. गोड हे काय आहे? आंबा आणि साखर यामधला समान गुणधर्म आहे. आणि चौथा जो महत्वाचा घटक आहे साधर्मवाचक शब्द. साधर्मवाचक वस्तूतील सारखेपणा दाखविण्यासाठी वापरलेला जो शब्द असतो. उदाहरणार्थ सारखा. आंबा कशासारखा आहे? साखर आणि आंबा हे दोन्ही सारखे गोड. आणि म्हणून सारखा या शब्दामधून काय होतं? प्रामुख्यानं आपल्याला त्यातलं साधर्मवाचक शब्द प्रामुख्यानं आपल्याला बघायला मिळतात. विद्यार्थी मित्र, आपण अलंकाराचा पहिला प्रकार अभ्यासणार आहोत. पहिला प्रकार आहे आपणहुती अलंकार. आपणहुती या शब्दाचा अर्थ होतो झाकणे किंवा लपविणे. त्याची व्याख्या बघा. आपणहुती अलंकाराची उपमेयाचा निषेध करून, उपमेय हे उपमानच आहे असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्या अलंकाराला आपणहुती अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे वदन चंद्रमा गमे केवळ. नयन म्हणजे तोंड, सरोज म्हणजे कमळ, आणि वदन म्हणजे तोंड, आणि चंद्रमा म्हणजे चंद्र. या उदाहरणातील पहिल्या ओळीत नयन हे उपमेय आहे. कमळातील पाकळ्या, सरोज, कमळातील पाकळ्या हे उपमान आहे. इथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहेत असं सांगितलं आहे. आणि ते सांगताना उपमेयाला लपवून, दूर सारून, म्हणजेच उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमेयाची स्थापना केली आहे. तसेच दुसऱ्या ओळीत वदन या उपमेयाचा निषेध करून तो शरद ऋतूतील चंद्र, शरद ऋतूतील चंद्र आहे म्हणून उपमेयाची स्थापना केली. आणि म्हणून या उदाहरणामध्ये आपणहुती हा अलंकार होतो. याची वैशिष्ट्य काय आहे? आपणहुती अलंकाराची तर पहिलं वैशिष्ट्य बघा, उपमेयाला लपवलं जातं व निषेध केला जातो. दुसरं वैशिष्ट्य, उपमेय हे उपमान नसून उपमानच आहे असं ठसवलं जातं. आणि तिसरं वैशिष्ट्य, निषेध दर्शवण्यासाठी न, नव्हे, असे, नाही, कशाचे असे शब्द वापरले जातात. आणि म्हणून आपणहुती अलंकार म्हणजे त्याचा झाकणे किंवा लपवणे असा अर्थ होतो. दुसरा जो अलंकार आपण बघणार आहोत
तो अलंकार आहे अनन्वय अलंकार. अन अधिक अनन्वय म्हणजे संबंध आणि अनन्वय म्हणजे अतुलनीय अशा प्रकारचा त्या शब्दाचा अर्थ प्रामुख्यानं सांगितला जातो. अनन्वय अलंकाराची व्याख्या बघा. अनन्वय अलंकाराची व्याख्या बघा. जेव्हा उपमेयाला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नसेल किंवा देता येत नाही व उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, तेव्हा त्या अलंकाराला अनन्वय अलंकार असं म्हणतात. अनन्वय म्हणजे संबंध. त्याचं उदाहरण बघा. उदाहरण बघा. आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्या परी. म्हणजे जगामध्ये जो ताजमहल आहे तो ताजमहल हा सर्वश्रेष्ठ त्याच्यासारखा तोच, त्याच्यासारखी दुसरी वस्तू कोणतीही नाही, त्याला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही. आणि म्हणून जगामध्ये आग्र्याचा जो ताजमहल आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या कितीही प्रतिकृती उभारल्या तरी त्याची तुलना आग्र्याच्या ताजमहालासारखी होऊ शकत नाही. आणि म्हणून उपमेयाला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही. आणि म्हणून या उदाहरणामध्ये अनन्वय हा अलंकार प्रामुख्यानं होतो. या अलंकाराची वैशिष्ट्ये काय आहेत? पहिलं वैशिष्ट्य सांगितलं जातं, उपमेय हे अद्वितीय असतं. अद्वितीय त्याच्यासारखं तेच, त्यास कोणतीच उपमा लागू पडत नाही. दुसरं वैशिष्ट्य आहे, उपमेयाला योग्य उपमान सापडतच नाही. आणि म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते. आणि म्हणून की त्या ठिकाणी अनन्वय हा अलंकार प्रामुख्यानं होताना दिसतो. तिसरा प्रकार बघा, अतिशयोक्ती अलंकार. हा अलंकार अतिशय सोपा आणि ओळखण्यासाठी अतिशय सोपं उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. पहिली अलंकाराची व्याख्या बघा. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगणं. फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितली असते, त्यावेळी त्या अलंकाराला अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात. उदाहरण बघा. दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. दमडी हे पूर्वीच्या काळामध्ये पैशाचं एक नाणं होतं. जसं 25 पैसे 50 पैसे रुपया आपल्याकडं नाणं आहे, तशा प्रकारचं एक दमडीचं नाणं. आणि म्हणून की दमडीच्या तेलामध्ये त्याचं स्पष्टीकरण बघा. उदाहरणाचं, दमडीच्या तेलामध्ये कोणकोणत्या गोष्टी उरकल्या हे सांगताना वस्तुस्थितीपेक्षा कितीतरी गोष्टी फुगून सांगितलेल्या आहे. जसे की दमडीच्या पैशात विकत आणलेल्या तेलात काय काय घडलं, तर पहिल्यांदा सासूबाईचं न्हाणं झालं, दुसरं मामंजीची दाढी झाली, तिसरं भावोजीची शेंडी झाली, चौथं कलंडलेलं तेल
वेशीपर्यंत ओघळलं. आणि पाचवी गोष्ट काय घडली की त्यात उंट पोहून गेला. या सर्व अशक्यप्राय गोष्टी घडल्या म्हणजे अतिशयोक्ती असं म्हटलं जातं. अतिशयोक्ती म्हणजे न घडणारी अशक्यप्राय गोष्ट त्या ठिकाणी घडवली जाते आणि म्हणून त्यात अतिशयोक्ती हा अलंकार प्रामुख्यानं होतो. आणि शेवटचा चौथा अलंकार आपण बघणार आहोत, अर्थांतरन्यास अलंकार. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे, त्याला अर्थांतरन्यास असं म्हटलं जातं. त्याची व्याख्या बघा. अर्थांतरन्यास अलंकाराची, एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून एखादा सामान्य सिद्धांत काढला तर अर्थांतरन्यास हा अलंकार होतो. उदाहरणार्थ बघा, बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल, श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ. खल, खल म्हणजे दृष्ट. अही, अही म्हणजे साप. गरल म्हणजे विष. बोध, बोध या शब्दाचा अर्थ होतो उपदेश करणं. श्वान, श्वान म्हणजे कुत्रा. पुच्छ या शब्दाचा अर्थ होतो शेपटी आणि नलिका म्हणजे नळी. त्याचं स्पष्टीकरण बघा. दृष्ट माणसाला कितीही चांगला उपदेश केला तरी तो आवडत नाही. हे स्पष्ट करताना सापाला पाजलेल्या दुधाचे रूपांतर विषातच होते हे उदाहरण देऊन शेवटी कुत्र्याची शेपटी नळीत घातली तरी ती वाकडीच राहणार असा सर्वसामान्य सिद्धांत काढला गेला. आणि म्हणून या ठिकाणी अर्थांतरन्यास हा अलंकार प्रामुख्यानं होतो. एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ ठेवणं हा या अलंकाराचा महत्त्वाचा उद्देश असतो. या अलंकाराची वैशिष्ट्ये बघा. पहिलं वैशिष्ट्य काय सांगितलं जातं, विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत मांडणे. दुसरं वैशिष्ट्य आहे सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण देणे. आणि तिसरं म्हणजे अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. आता आपण शेवटचा भाग आपण बघणार आहोत की कृती करा. खालील कृती दिलेली आहे. खालील ओळीतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा. पहिलं उदाहरण बघा. आकडा 1, शिवरायासारखा जाणता राजा, जाणता राजा तोच. म्हणजे इथं या उदाहरणामध्ये अनन्वय
हा अलंकार प्रामुख्यानं होताना दिसतो. दुसरं उदाहरण बघा, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. तिने गिळले सूर्याशी म्हणजे अतिशयोक्ती केलेली आहे, फुगून सांगितलेलं आहे. एक मुंगी उडाली आणि तिनं कुणाला गिळलं? सूर्याला. आणि म्हणून इथं उत्तर येईल अतिशयोक्ती अलंकार. तिसरं उदाहरण बघा, हे नाक नाही हे नाक नाही, ही तर चाफ्याची कळी आहे. यामध्ये प्रामुख्यानं आपणहुती अलंकार होतो. आणि शेवटचं उदाहरण बघा, चौथं, सावळावर बरा, गौर वधूला वर आणि वधू म्हणजे पती आणि पत्नी. यामध्ये प्रामुख्यानं अर्थांतरन्यास हा अलंकार प्रामुख्यानं झालेला दिसून येतो. म्हणजे परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी तुम्हाला जर उदाहरणं दिली तर त्याचं उत्तर तुम्हाला परफेक्टपणे ओळखता आलं पाहिजे. आज आपण अलंकार हा 2 गुणांचा व्याकरणामधील घटक बघितला आहोत. सर्वांना धन्यवाद.